हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपलं 56वं लेक्चर चालू आहे बुद्धिमत्ता या सिरीजचं। बुद्धिमत्ता सिरीजचं आपलं 56वं लेक्चर आहे। संभाव्यता चालू आहे यामधलं आपलं, आणि संभाव्यतेचा आपला आजचा तिसरा पार्ट आहे, आजचा शेवटचा पार्ट आहे। ठीक आहे, हां, या पूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला एकूण 22 टॉपिक दिल्या जाईल। हे 20 आणि हे 20 असे एकूण 22 टॉपिक्स दिल्या जाईल। पूर्ण सिरीजपैकी आपलं अंकांचे कोडे हे 15वं टॉपिक झालं आहे। सध्या आपलं हे 16वं टॉपिक संभाव्यता हे सुरू आहे। ओके, आणि ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्यांनी निश्चितच माझी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता। ओके, चला, माझे हे आहे रिझल्ट, पाहून घ्या, चेक करून घ्या एकदा। पूर्ण मार्क चेक करून घ्या, आणि हे घटकनी आहे, त्याला काय म्हणतो आपण, सेक्शन वाईज मार्क्स माझे चेकआउट करून घ्या एकदा। ओके, आणि सगळ्या माझ्या रिझल्ट्सचे प्रूफ, PDF वगैरे सगळे माझे रिझल्ट्स माझ्या मराठी ॲस्पायरंट ऑफिशियल या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केले आहे। ओके, चला, आता आपलं काय चालू होतं मित्रांनो, 52 पत्ते चालू होतं। 52 पत्ते चालू होतं, त्याची थेरी ऑलरेडी मी करून दिली आहे, परंतु एक रिवाइज करून घेऊ थेरी फास्टमध्ये। ठीक आहे, चला, 52 पत्ते, एकूण पत्ते असतात आपल्याकडे 52 असतात। ओके, त्या 52 पैकी 26 तर लाल असतात आणि 26 काळे असतात। 26 काळे असतात। आता या 26 पैकी पण आणखी 13 पत्ते डिवाइड होते। 13 पत्ते विटाचे असतात आणि 13 पत्ते बदामचे असतात। ठीक आहे, बदामचे असतात। वीट म्हणजे कसे असते, वीट हे असे असते। ठीक आहे, थोडी फास्टमध्ये वीट काढून घेतो, लहानवाली वीट। आणि 13 पत्ते बदामचे असतात। बदाम कसे असतात, अशी, बदाम किंवा हार्ट किंवा दिल, दिल म्हणू शकता, हार्ट म्हणू शकता। ओके, या 13 मध्ये नेमके कोणकोणते पट्टे असतात, या वीटमध्ये कोणकोणते पत्ते असतात ते सांगून देतो तुम्हाला। वीट किंवा चौकट एकच आहे, वीट किंवा चौकट दोन्ही पण एकच शब्द आहे। 1 पासून तर 10 पर्यंत, 1 म्हणजे 1 का, आणि 2 पासून 10 पर्यंत। त्यानंतर गुलाम असते, राणी असतं, आणि राजा असते। तसंच इथे पण मित्रांनो बदाममध्ये किती असतात, तर 1 पासून तर 10 पर्यंत, त्यानंतर गुलाम, त्यानंतर राणी आणि राजा असे पत्ते असतात। त्याचप्रमाणे इथे पण 26 काळे पत्ते असतात। या 26 काळेपैकी काही इस्पिक आणि काही चिडी असतात। किती चिडी, तर 13 इस्पिक आणि 13 चिडी असतात। 13 इस्पिक आणि 13 चिडी असतात। इस्पिकचं चिन्ह असं असते, ठीक आहे, सॉरी, इस्पिकचं चिन्ह असं असतं, पूर्ण ब्लॅक असतं। ठीक आहे, आणि चिडी अशी, ठीक आहे, हे पूर्ण ब्लॅक असते, हे ब्लॅक पत्ते असते, हे इकडे रेड पत्ते असते। ओके, या 13 पत्त्यापैकी 1 पासून तर 10 पर्यंत पत्ते असतात। त्यानंतर गुलाम, राणी आणि राजा। इथे पण चिडीचे 1 पासून तर 10 पर्यंत, नंतर गुलाम, राणी आणि राजा। ओके, मी जर तुम्हाला विचारलं 52 पत्त्यापैकी लाल पत्ते किती आहे असं विचारलं तर 26 लाल पत्ते होईल 52 पैकी। काळे पत्ते विचारलं तर 26 काळे पत्ते 52 पैकी। जर प्रश्न विचारलं तर 52 पत्त्यापैकी विटाचे किती पत्ते आहेत, तर विटाचे एकूण 13 पत्ते आहे एकूण 52 पैकी। तसंच बदामचे 13 पत्ते आहे एकूण 52 पैकी। इस्पिकचे 13 पत्ते आहे एकूण 52 पैकी। चिडीचे 13 पत्ते आहे एकूण 52 पैकी। मी जर म्हटलं तुम्हाला 52 पत्त्यापैकी लाल गुलाम किती, तर लाल गुलाम, इथं लाल गुलाम दिसतंय तुम्हाला, आणि इथं पण लाल गुलाम दिसतंय। एकूण 2 पत्ते आहे 52 पैकी। संभाव्यता म्हटलं तर 2/52 होऊन जाईल। ठीक आहे, 2/52 होऊन जाईल, म्हणजे 1/26 तुमची संभाव्यता होऊन जाईल। ओके, मी जर म्हटलं तुम्हाला काळा राजा कोणता, तर किती आहे, तर 1 आणि 2 आहे काळे राजे। ओके, जर मी तुम्हाला प्रश्न केला इस्पिकचा राजा कोणता आहे, इस्पिकचे राजे
52 पत्त्यापैकी इस्पिकचा राजा येण्याची शक्यता किती आहे? तर एकच आहे मित्रांनो, इस्पिकचा राजा एकच आहे इथे. इस्पिक राजा इस्पिकचा एकच आहे. ओके, हा राजा आहे पण तो आहे चिडीचा, इकडला राजा बदामचा, इकडला राजा विटाचा आहे. ओके, इत्यादी प्रकारे तुम्हाला प्रश्नाची उत्तरे द्यावं लागेल. आता पाहून घेऊ आपण उत्तरे प्रश्न. आणि हां, तुम्हाला पत्ते दाखवतो ना, असा गुलाम असतो. ओके, गुलाम, राणी, राजा. गुलाम कोणकोणता? हा बदामचा गुलाम आहे, त्याला काय म्हणते बघ, इस्पिकचा गुलाम, चिडीचा गुलाम आणि विटाचा गुलाम. ओके, यापैकी तुम्हाला मी सांगितलं दोन रेड पत्ते दिसत आहे आणि 2 ब्लॅक पत्ते दिसत आहे. ओके, प्रत्येक ठिकाणी असेच असतं. त्यानंतर पाहून घे, एक्का, दुर्री, तिर्री, चौकी, पंजा, छक्की, छक्का, सत्या, अठ्ठ्या, नैल्या, दैल्या. हे जोकरवर प्रश्न नसतो, मागच्या पृष्ठावर पण प्रश्न नसतो. तसंच गुलाम किंवा गुल्ल्या, राणी म्हणजे क्वीन, राजा म्हणजे किंग. ओके, चला. तसंच आपण इथं एक्क्याचं वरून दिलेलं आहे. एक्का आहे इस्पिकचा एक्का, बदामचा एक्का, चिडीचा एक्का आणि विटाचा एक्का. ओके, प्रत्येक मित्रांनो एक्का 4 एक्के असतात, 4 दुर्या, 4 तिर्या, 4 चौक्या, 4 पंजा, 4 छक्क्या, 4 सत्त्या, 4 अठ्ठ्या, 4 नैल्या, 4 दैल्या, 4 गुलाम, 4 राण्या आणि 4 राजे असतात. एकूण 52 पत्ते असतात. ओके, चला. म्हणजे बघा, जर मी हा इस्पिकचा विचार करतो म्हटलं तर इस्पिकचे 13 पत्ते असतात, 13 एक्के असतात, 13 दुर्या, 13 इस्पिकचे 13 एक्के, इस्पिकचेच 13 दुर्या, इस्पिकचेच 13 तिर्या, इस्पिकचे 13 गुलाम, इस्पिकचे 13 राण्या, इस्पिकचे 13 राजा, इस्पिकचे 13 राण्या वगैरे. ठीक आहे. तसंच बदामचे पण 13 असतात, चिडीचे पण 13 आणि 1 पासून 13 पर्यंत, विट्याचे पण 1 पासून 13 पर्यंत. ओके, तसंच हे बदामचे म्हणजे रेडवाले आणि रेडवाले. रेड विचार करतो म्हटलं तर इथं 13 पत्ते येईन आणि इथं 13 पत्ते येईन. एकूण रेडवाले किंवा लालवाले 26 पत्ते होऊन जाईल तुमचे 52 पैकी. ब्लॅकवाले इथं 13 पत्ते आहे आणि इथं पण ब्लॅकवाले 13 पत्ते आहे. एकूण ब्लॅकवाले 26 पत्ते होऊन जाईल. ओके, चला. आता टाईप वाईज क्वेश्चनला आपण सुरुवात करून घेऊ. थेरी झाली आपली, टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात करू. टाईप नंबर 18 बघा. आता पत्त्यांचा टाईप नंबर 18 बघा. 52 पत्त्यामधून एक पत्ता राजा असण्याची संभाव्यता किती? तुम्हाला माहित आहे, मी तुम्हाला सांगितलं 1 पासून तर 10 पर्यंत प्रत्येक पत्ते 4 असतात. तसंच राणी 4 असतात, गुलाम 4 असतात आणि राजा पण 4 असतात. म्हणजे संभाव्यता तुमची किती होईल? तर संभाव्यता इज इक्वल टू किती? असे घडण्याची संभाव्यता, असे घडण्याची शक्यता अपॉन एकूण शक्यता. एकूण शक्यता म्हणजे किती आहे? एकूण 52 पत्ते आहे ना, शक्यता, टोटल शक्यता तुमचे 52 पत्ते आहे. ओके, त्यापैकी एक पत्ता राजा असण्याची शक्यता किती आहे ते पाहून घेऊ. आता राजे किती आहे? 4 आहे. बस, हेच तुमचा आन्सर आहे. वर किती? एक राजे एवढे 4 आहे म्हणून वर 4 लिहिले आणि एकूण पत्ते 52 म्हणून 52 लिहिले. 4 × 4, 4 × 13, 52, 13 × 52 म्हणून याचा आन्सर आहे 1/13. नेक्स्ट, 52 पत्त्यामधून एक पत्ता इस्पिकचा राजा असण्याची शक्यता. आता तुम्हाला मी सांगितलं इस्पिकचा राजा एकच असतो, बदामचा राजा एकच. ठीक आहे, किती? इस्पिकचा राजा एकच राहील 52 पत्त्यापैकी. म्हणून संभाव्यता इज इक्वल टू, खाली एकूण पत्ते, वर आहे असे पत्ते किती आहे? तर एकच पत्ता आहे म्हणून 1/52 तुमचा आन्सर आहे. इस्पिकचा राजा असणारे पत्ते किती? तर एकच पत्ता आहे. 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान काळे असण्याची संभाव्यता किती? ओके, म्हणून संभाव्यता इज इक्वल टू एकूण पत्ते तर 52 आहे, एकूण पत्ते 52 आहे. 52 पैकी काढलेले पान काळे किती असणार? 52 पत्त्यापैकी काळे पानं किती ते पाहायचे. तर काळे पानं तुम्हाला सांगितले मी ऑलरेडी 26 आहे म्हणून 1/2 तुमचा आन्सर आहे. संभाव्यता किती आहे? तर 1/2 संभाव्यता आहे. 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान लाल असण्याची संभाव्यता किती? संभाव्यता इज इक्वल टू, एकूण तर खाली 52 पानं आहे, 52 पानांपैकी लाल पानं किती राहू शकते? तर 26 लाल पानं आहे म्हणून 1/2 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट, 21 नंबर क्वेश्चन. 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान काळे बदामचे असण्याची शक्यता. ओके, तुम्हाला सांगितलं मी चिडी 13 पान आहे, हे काळा आहे. इस्पिक
13 पानं आहे. त्यानंतर बदाम जे की रेड असते ना, हो बदाम रेड असते. क्वेश्चन थोडं झिरो संभवत आहे ना, झिरो संभवत आहे ना, काहीच नाही ना, कारण की काळे तर बदाम नसते. ओके, बदाम काळे नसते, बदाम असते रेड. ओके, चला. इस्पिक आणि चिडी काळी असते, काळे असते, आणि रेड काय असते तर बदाम आणि व्हीट. बदाम आणि व्हीट 13 असते. ठीक आहे, चल मला फक्त एकदा चेक करू द्या. ब्लॅक बॅक, इस्पिक आणि किलवर के चिडी. हे चिडी म्हणजे स्किलवर होते बरं, चिडी म्हणजे स्किलवर होते. हे दोघं जण काळे काळे आहे, हे रेड आहे. ओके, म्हणून काळे बदाम असण्याची शक्यता संभाव्यता 0 आहे, कारण की काळा बदाम आहेच नाही. ओके, समजा इथं काळे बदामच्या ऐवजी लाल बदाम लिहिलं असतं. ठीक आहे, मी प्रश्न केला तुम्हाला, लाल बदाम किती? 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान लाल बदाम असण्याची शक्यता किती? अरे बदाम तर लालच असते ना भाऊ. 13 शक्यता आहे. किती? 13 आहे एकूण 52 पैकी, म्हणून 13 का 13 13 चौक 52, म्हणून तुमची संभाव्यता किती आहे तर 1/4. नेक्स्ट, 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान लाल गुलाम असण्याची शक्यता किती? लाल गुलाम असण्याची शक्यता किती? पहा, पहिले सांगतो. लाल आणि लाल, लाल तुमचा बदाम पण राहते आणि लाल तुमची व्हीट पण राहते. ठीक आहे, बदामला तुम्ही असं म्हणता, बदाम म्हणजे असं चिन्ह होते ते, आणि व्हीट म्हणजे असं चिन्ह होते. ठीक आहे, व्हीट क्या चौकट. ओके, बदाम किती असते तर 1 पासून तर 10 पर्यंत, त्यानंतर गुलाम, राणी आणि राजा. तसंच इकडे पण व्हीट पण 1 पासून तर 10 पर्यंत, त्यानंतर गुलाम, राणी आणि राजा. तुम्हाला या गोष्टी वारंवार रिपीट का करता? कारण की त्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे, तुमच्या डोक्यामध्ये फिट झाल्या पाहिजे. ओके, एखाद्या गोष्टीविषयी तुम्ही जेवढा जास्त विचार कराल, जेवढे जास्त एखाद्या गोष्टीत तुम्ही गुंतून राहाल, तेवढं जास्त तुम्हाला ते नॉलेज तुमचं पक्क होईल. ठीक आहे, बाकी सगळे मग काळेपणा आहे. तुम्हाला विचारलं लाल गुलाम दिसतं, इथे एक लाल गुलाम इथे एक आहे आणि लाल गुलाम दुसरा इथं आहे. ओके, म्हणून किती होईल? संभाव्यता इज इक्वल टू एकूण तुमचे 52 पत्ते आहे, या 52 पत्त्यापैकी 2 पानं लाल गुलाम आहे, म्हणून तुमचा आन्सर आहे 1/26. ठीक आहे, चला टाईप नंबर 53 बघा आता. सॉरी, टाईप नंबर 22 झाला, टाईप नंबर 23. टाईप नंबर 23 आपले झाले 12 मिनटं. ओके, 52 पत्त्यांच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान चिडी असण्याची संभाव्यता किती? पहा सांगतो. तुम्हाला मी सांगितलं बदाम, सॉरी चिडी, त्यानंतर इस्पिक, हे काळेवाले, रेडवाले काय राहते तर बदाम आणि व्हीट. ठीक आहे, हे चिडी म्हणजे हे अशी असते, बदाम लिहितो. बदाम म्हणजे हे तुमचं असं असते, कसं बघ, असं बदाम असते, अशी व्हीट असते. त्यानंतर इस्पिक किती राहते तर इस्पिक कसं राहते, हे असं, हो असं इस्पिक राहते, आणि अशी चिडी राहते. ठीक आहे, चिडी राहते. चिडीचे एकूण 13 पाने राहते, इस्पिकचे 13 पाने राहते, बदामचे 13 पाने राहते, आणि व्हीटचे 13 पाने राहते. हे लाल लाल राहते, हे लाल, हे पण लाल राहते, आणि हे ब्लॅक काळे, आणि हे पण काळे. ठीक आहे, चला तुम्हाला विचारलं पान चिडी असण्याची शक्यता किती तर चिडीची किती पानं राहते? चिडीचे 13 पान राहते, चिडीचे 13 पान राहते, म्हणून संभाव्यता इज इक्वल टू 13 पानं एकूण 52 पैकी. आन्सर तुमचं 13 × 13 13 चौक 52, 1/4 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, तर संभाव्यता काय आहे? 52 पत्त्यांच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान चिडी असण्याची संभाव्यता किती तर 1/4 आहे. ओके, 1/4 संभाव्यता आहे. 24 नंबर, 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून काढलेले पान इस्पिकची असण्याची संभाव्यता किती? इस्पिकची असण्याची संभाव्यता किती? आताच पाहिलं आपण, 13 पानं होते इस्पिकचे एकूण 52 पैकी, म्हणून संभाव्यता इज इक्वल टू 13 पानं 52 पैकी म्हणजे 13 × 13 13 चौक 52, 1/4 पानं. पहा, 52 पत्त्याच्या गठ्ठ्यामधून
इस्पिकचे 13 पान राहते, चिडीचे 13 पान, विटाचे 13 पान आणि बदामचे 13 पान. ओके, चला. टाईप नंबर 25. एका पेटीत 1 ते 100 पर्यंत संख्या असणारे कार्ड आहेत. त्यामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता समसंख्या असल्यास कार्डची संभाव्यता किती? समसंख्या असणाऱ्या कार्डची संभाव्यता किती? बा काय म्हणतात, प्रश्न काय म्हणतात समजून घ्या. पहिलं का 1 पासून 100 पर्यंत 1 पासून 100 पर्यंत संख्या लिहून आहे एका पेटीमध्ये कार्डवर. 1 पासून ते 100 पर्यंत संख्या लिहून असणारे कार्ड आहे. ओके, इनडायरेक्टली 1 पासून ते 100 पर्यंतची तुमच्याकडे कार्ड आहे. एकूण 100 कार्ड आहे ज्यावर 1 पासून ते 100 पर्यंत संख्या लिहिली आहे. प्रत्येक कार्डवर एक एक संख्या लिहिली आहे. ठीक आहे, म्हणजे एकावर 1, दुसऱ्या कार्डवर 2, तिसऱ्या कार्डवर 3, चौथ्या कार्डवर 4, पाचव्या कार्डवर 5 असं करता करता 99व्या कार्डवर 99 आणि 100व्या कार्डवर 100 हे अंक लिहून आहे. एकूण 100 कार्ड आहेत. मग तुम्हाला काय विचारलंय का यामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता, एक कार्ड काढलं तेव्हा समसंख्या आहे, ते कार्ड आहे समसंख्या. जे तुम्ही कार्ड काढलं ते कार्ड जर समसंख्या असेल तर कार्डची संभाव्यता किती? म्हणजे इनडायरेक्टली कार्ड म्हणजे ते कार्ड समसंख्या असण्याची संभाव्यता किती? पहा, तुम्हाला मी सांगितलं संभाव्यताचं काय असते तर सूत्र. त्याबरोबर असे घडण्याची शक्यता, असे घडण्याची शक्यता आणि एकूण शक्यता. एकूण शक्यता तुम्हाला माहित आहे, एकूण शक्यता जर 100 कार्ड असेल तर एकूण शक्यता तुमचे 100 येते. ओके, जर 100 कार्ड आहे तर एकूण शक्यता तुमची 100 आहे. आणि असं घडण्याची शक्यता म्हणजे ते संख्या समसंख्या असण्याची शक्यता 100 संख्यांपैकी 50 समसंख्या आणि 50 विषम संख्या राहते, तुम्हाला माहित आहे. म्हणून 50 समसंख्या आहे, म्हणून आन्सर तुमचं 50 1 50, 50 2 100, 102 तुमचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट. एका पेटीत 1 ते 100 पर्यंत संख्या असणारे कार्ड आहेत. त्यामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता विषम संख्या असल्यास कार्डची संभाव्यता किती? म्हणून संभाव्यता बरोबर वर आहे शक्यता आणि खाली एकूण शक्यता. एकूण शक्यता 100 कार्ड आहे म्हणून खाली तर 100 येणार, 100 शक्यता राहते. त्यापैकी विषम संख्या किती? ते 5. किती विषम संख्या? तर विषम संख्या आहे 50, म्हणून 102 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, ज्यांना कोणाला डायरेक्ट सूत्र पाहिजे असेल त्यांनी लिहून घ्या सूत्र. संभाव्यता इज इक्वल टू याच्यावर खाली येत आहे एकूण संख्या, एकूण कार्डची संख्या, एकूण कार्ड आणि इकडे आहे विषम संख्या, विषम संख्या असणारे कार्ड. ठीक आहे, विषम अंक किंवा विषम संख्या. ठीक आहे, विषम अंक असणारे कार्ड. आणि खाली एकूण कार्ड. बस झालं. विषम संख्या असणाऱ्या एकूण 50 कार्ड आहे आणि एकूण कार्ड आहे 100. तुमचा आन्सर 102. ओके, चला. आणि हे समसंख्या आलं तर एकूण समसंख्या असणारे कार्ड अपॉन एकूण संख्या. सेम एका पेटीत 1 पासून 100 पर्यंत कार्ड आहे, 1 पासून 100 पर्यंत अंक असणारे कार्ड आहे. त्यामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता मूळ संख्या असल्यास कार्डची संभाव्यता किती? म्हणून लिहा संभाव्यता बरोबर इज इक्वल टू एकूण मूळ संख्या, लिहा एकूण मूळ संख्या अपॉन एकूण संख्या. एकूण संख्या, एकूण मूळ संख्या आहे 100, सॉरी एकूण संख्या आहे 100 आणि मूळ संख्या 1 पासून 100 पर्यंत ते होते 25. ओके, तुमचा आन्सर आहे 104. 1.4 इज युअर राईट आन्सर. चला नेक्स्ट. 28. एका पेटीत 1 ते 100 पर्यंत संख्या असणारे कार्ड आहेत. त्यामधून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता ते 5 ने भाग जाणारी संख्या असल्यास कार्डची संभाव्यता किती? पहा, सेम तसंच संभाव्यता बरोबर पाच ने भाग जाणाऱ्या संख्या भाग
जाणाऱ्या संख्या अपॉन एकूण संख्या, एकूण संख्या. या ठिकाणी एकूण संख्या तुम्हाला माहिती आहे 100 आहे आणि 5ने भाग जाणारी संख्या तुम्ही कसं काढायचं ते सांगतो. 5चा फळा म्हणा 1 पासून तर 50 पर्यंत, 5चा फळा म्हणा तेव्हा 5 10 50. पुन्हा मित्रांनो 51 पासून तर 100 पर्यंत पुन्हा 10 संख्या. ठीक आहे, 50 100 एकूण 10 संख्या. 1 पासून 50 पर्यंत 10 संख्या आहे. 51 पासून तर 100 पर्यंत 10 संख्या, एकूण 20 संख्या. 5ने भाग जाणारे एकूण 20 संख्या आहे. ठीक आहे. 20 21 20 आपण 100, 1/5 तुमचा आन्सर आहे. 1/5 इज युअर राईट आन्सर. नेक्स्ट हे व्हायचं 29 आणि 30 थोड्या वेळानंतर पाहू. ठीक आहे, 29 30 थोड्या वेळानंतर पाहू. पहिलं ज्यांना कोणाला मूळ संख्या नसेल मूळ संख्या माहीत नसेल त्यांना मूळ संख्या सांगून देतो. तर मूळ संख्यामध्ये एक ही मूळ संख्या नाही. ओके, मग सुरुवात करा. 2 3 5 7 8 9 10 11 12 13 11 12 13 17 19. मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या, तर अशी संख्या का ज्या संख्येला फक्त आणि फक्त 1ने भाग जातो आणि त्याच संख्येनं भाग जातो, बाकी कोणत्याही संख्येनं भाग जात नाही. ओके, पहा हे 10 पहिल्या 10 पर्यंत, 11 पासून तर 20 पर्यंत, नंतर 30 पर्यंत, नंतर 40 पर्यंत, नंतर 50 पर्यंत, मग 60 पर्यंत, 70 पर्यंत, मग 90 80 90 पर्यंत, मग 100 पर्यंत. प्रत्येक 10 10चे ग्रुप पाडा आणि संख्या तुम्ही पाठ करायच्या. 2 3 5 7 11 13 17 19, नंतर 23 29 2च आहे इथं, 30 नंतर 31, नंतर 32 33 34 35 36 37 38 39 39 भाग जातो. 39 झाले. 40 41 42 43 44 45 46 47 48 49 भाग जातो. 50 51 52 53 53 नंतर इतर येतो 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 67 68 69 70 71 72 73 74 75 70 78 79 79 80 81 82 83 84 85 87 नाही आहे. 89 आहे. 91 नाही जाते. 13 91. ठीक आहे, 93 आणि 97. हो, मोजून घ्या. 1 2 3 4 4 4 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. एक कोणतीतरी संख्या आहे जी आपली एक्स्ट्रा आली. 13 7 1 8 7 3 10 6 1 7 5 9 5 14 5 3 8 4 1 5 4 7 7 11. मला वाटतं हे 93 संख्या. अरे हो, 93 संख्या नाही ना, कारण की 3 भाग जाते ना, तेच तर म्हटलं तुम्हाला. ओके, कारण की 91 पासून 100 पर्यंत एकच मूळ संख्या आहे. ओके, चला एकूण 25 मूळ संख्या झाल्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25. आकडा मला पाठ होता. एकूण 25 मूळ संख्या 100 पैकी. आन्सर तुमचं 1/4 तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, एक मूळ संख्या असण्याची संभाव्यता 1/4. आता पाहू आपण मित्रांनो, 28 झाला का? हो, 28 झाला. 29 आणि 30. 29 आणि 30. एका पेटीत 5 लाल 10 पांढरे 20 काळे चेंडू आहेत. त्यामधून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढल्यास तो पांढरा असण्याची संभाव्यता किती? पहा, सूत्र लिहून घ्या डायरेक्ट. एकूण 5 लाल आहे, 10 पांढरे आहे आणि 20 काळे आहे. लिहून घ्या. पहिलं इथं लिहितो. लाल 5 पांढरे 10 आणि 20 काळे. काळे आहे 20. मी म्हणते एकूण करा त्याची किती, तर 20 आणि 30 30 आणि 5 35. म्हणून संभाव्यता बरोबर कोणाची संभाव्यता, तर चेंडू यादृच्छिकपणे काढले असता पांढरा असण्याची संभाव्यता. ठीक आहे, पांढरा
असण्याची संभाव्यता किती आहे तर लिहून घ्या. वर आहे पांढरे चेंडू, लिहून घ्या. सूत्र घ्या, पांढरे चेंडू अपॉन एकूण चेंडू. पांढरे चेंडू आपण एकूण चेंडू किती होते? पांढरे चेंडू किती येतात तर हे 10 आहे. एकूण चेंडू 35. 5 2 10, 5 7 35. 207 तुमचा आन्सर. किती तर पांढरे असण्याची शक्यता संभाव्यता 207. मी म्हटलं लालची संभाव्यता आणि काळे असण्याची संभाव्यता किती? तर तुम्ही म्हणसाल सर वर तर काळे चेंडू येईल चेंडू आणि खाली एकूण येईल. काळे किती आहे तर काळे 20 आहे आणि काळे आहे 20 चेंडू आणि एकूण चेंडू आहे 35. म्हणून 5 चोक 20, 5 7 35. ठीक आहे. चला 407 तुमचं आन्सर आहे. 407 लाल असण्याची संभाव्यता आहे 407. तुमचा आन्सर प्रश्नानुसार आन्सर आहे 207. बरं, याचा आन्सर आहे 207. ओके. हे नवीन नवीन प्रश्न आपण तयार करतो. काळे चेंडू असण्याची संभाव्यता किती तर तुम्ही म्हणा सर काळे तर 20 चेंडू आहे. एक मिनटं, हो काळे झाले ना. अरे यार इथं काळे आहे ना. ठीक थांबतो. काळेची संभाव्यता हे झाली का काळे असण्याची संभाव्यता वर काळे आणि खाली एकूण. तसंच लालची संभाव्यता आपण राहिलं. लालची संभाव्यता बरोबर वर आहे लाल चेंडू एकूण आणि खाली एकूण चेंडू. लाल चेंडू किती तर 5 चेंडू आहे लाल आणि एकूण आहे 35. 5 1 5, 5 7 35. 1/5 अपन 35. 5 1 5, 5 7 35. 1/7. ठीक आहे. चला हे पांढऱ्याची संभाव्यता, काळ्याची संभाव्यता आणि लाल असण्याची संभाव्यता. ओके. चला 26-27 मिनिटं झाले. टाईप नंबर 30. एका परीक्षेत 40 पैकी 20 विद्यार्थी क्रिकेट खेळतात. लिहून घ्या. 20 क्रिकेट खेळतात व 22 विद्यार्थी फुटबॉल खेळतात. 15 विद्यार्थी दोन्ही खेळ करतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतल्यास तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती? ओके. लिहून घ्या. पहिलं आन्सर डायरेक्ट एकूण इज इक्वल टू क्रिकेट किंवा फुटबॉल म्हणजे कोणताही एक खेळ खेळण्याची संभाव्यता किती आहे ते पाहून घ्या. पहिलं लिहून घ्या सूत्र डायरेक्ट. कोणताही एक खेळ म्हणजे क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता. बरोबर. क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता. पाच सांगतो. लिहा डायरेक्टच. A + B - C. याचा अर्थ काय होते? A + B - C याचा अर्थ काय होते तर पहिला खेळ क्रिकेट चे विद्यार्थी प्लस फुटबॉल आणि मायनस सामायिक. ठीक आहे. सामायिक म्हणजे दोन्ही खेळ खेळणारे विद्यार्थी. ओके. लिहा 20 क्रिकेट 22 फुटबॉल. लिहून घ्या. 20 + 22 मायनस 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात म्हणून -15 दोन्हीवाले. ओके. 20 आणि 20 40 42. 42 म्हणून 15 गेले किती राहते? 42 तून 15 गेले 37 का? सॉरी 27 का? थांबा हो इथून 5 काढा. 37 27 कितीपैकी? 27 39 पैकी. चला हे फक्त 27 आहे. कोणताही खेळ
कोणताही एक खेळ खेळण्याची संभाव्यता आहे, कोणताही एक खेळ खेळणारे विद्यार्थी आहे 27. पहा संभाव्यता बरोबर कोणताही खेळ खेळणारे विद्यार्थी पहा सांगतो. हे आहे कोणता एक खेळ खेळणारे 27 विद्यार्थी आणि तुम्हाला संभाव्यता बरोबर माहिती आहे का कोणता एक खेळ खेळणारे आपण एकूण विद्यार्थी. चला 27/40 तुमचा आन्सर आहे. 27/40 तुमचा आन्सर आहे. मित्रांनो इथे आपलं सगळं झालं आहे. संभाव्यता हे चॅप्टर संपलं आहे. आपण पुन्हा उद्याच्या लेक्चरमध्ये भेटून घेऊ. ओके, उद्या एक नवीन चॅप्टर चालू होईल. थँक्यू.